अजून आपली लायब्ररी आहे, मॅथ्स, जिओग्राफी, केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजीचे ह्युमन बॉडीचे पार्ट्स वगैरे असे बरेचसे प्रकार आपल्याकडे ऑलरेडी आहे, इमेजेस सेव्ह केलेले. तुम्ही जस्ट ड्रॅग ड्रॉप सिलेक्ट करायची, ड्रॅग ड्रॉप करायची. तर जसं ह्युमन बॉडी स्ट्रक्चर तुम्हाला जर शिकवायचं असेल मुलांना, तर तुम्ही हे वेगवेगळ्या गोष्टी इमेज घेतली आणि त्याला वेगवेगळ्या लेबलिंग करून, किंवा मुलांना एक जस्ट फन गेम म्हणून मुलांना बोलवला, त्यांना इतर लेबलिंग करायचं सांगितलं की बाबा कुठल्या पार्टला काय म्हणतात हे गोष्टी तरी तुमच्यासाठी हे युजफुल ठरणार आहे. त्याच्यात भरपूर गोष्टी, म्हणजे भरपूर इमेजेस आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, जिओग्राफी आहे, इंग्लिश वगैरे, हे बऱ्यापैकी गोष्टी आम्ही दिल्या. आम्ही दिल्या म्हणजे संपल्या असं नाही. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या गोष्टी सुद्धा ऍड करून घेऊ शकता. आता जशी मी आता या पेजवरती काय काय गोष्टी केलेल्या आहेत ते ऑटो रेकॉर्ड करून सगळ्या गोष्टी, म्हणजे आता मी डायग्राम घेतली, तुला लेबल केलं, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली रेकॉर्ड करून. आणि दुसरं म्हणजे जर समजा तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवायचं, तुमचं लेक्चर तुम्हाला पूर्णपणे रेकॉर्ड करून ठेवायचं असेल तर त्याची फॅसिलिटी आपल्याला इथे दिली. स्क्रीन रेकॉर्डिंग, स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही एकदा चालू केलं आणि तुमचं लेक्चर होईपर्यंत तुम्ही जे काही ह्या पूर्ण त्याच्यावरती पेजवरती किंवा इन्फानाईट पेजेसवरती तुम्ही जे काही शिकवाल, तुमचं पूर्ण ते 20 मिनिटाचं, 35 मिनिटाचं, 40 मिनिटाचं लेक्चर पूर्णपणे रेकॉर्ड करून ठेवू शकता. जेणेकरून आज रेकॉर्ड केलं लेक्चर भविष्यात तुम्हाला पुढच्या वर्षी परत पाहिजे असेल तर तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे एक लायब्ररी, तुमची मोठी लायब्ररी आता इथून पुढे तुमची सेव्ह राहू. त्यासाठी तुम्ही कागद पेन करून, कागदावरती नोट्स काढून ते तुम्ही शिकवलं मुलांना, म्हणजे कागद एकतर जपून ठेवायचं करून गेला तर परत त्या नोट्स नव्याने करायला लागतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं अवॉइड होतात. हे सगळं तुम्ही तुमच्या नावाने लेबल्सनी सेव्ह करून ठेवू शकता याच्यामध्ये. कारण हा नॉर्मल एक पीसी मध्ये आपलं काम काय, स्टोरेज करून ठेवतो, स्टोरेज ठेवू शकतो. तुम्हाला पाहिजे लाईक पेनड्राईव्हचे स्लॉट्स पण आहेत, तुम्ही पाहिजे तुमच्या गोष्टी पेनड्राईव्हमध्ये घ्या, पेनड्राईव्हमध्ये तुमच्याकडे ठेवून तेही चालेल. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही डाऊट्स आहेत? तुम्ही यूज करायला लागला की मग तुम्हाला गोष्टी डाऊट्स पण येतील आणि गोष्टी कळत नाही. तोपर्यंत आता एक नवीन असल्यामुळे थोडंसं पटकन कळणं इनिशियली शक्य नाही. आम्हाला जसं तुम्ही वापरा तसं तुम्ही करू शकता.